एकूण एससी मध्ये एकूण 15 जागा होत्या। 15 पैकी त्याचा 9व्या नंबर ना 10व्या नंबरला त्याचं नाव आले। त्यामुळे सगळेजण जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करू। हॅलो हॅलो महत्वाची गोष्ट म्हणजे अशी असती की जेव्हा आपण कष्ट करत असतात, कष्ट करून जेव्हा आपलं रिझल्ट येतं बघा, 3 दिवस झालं लिस्ट लागली, 3 दिवस झालं लिस्ट लागली आणि तो तिसऱ्या 3 दिवसापूर्वी तो सायंकाळी माझ्या बशी आला, सर त्यांनी फायनल लिस्ट टाकली पण मेरिट लिस्ट का पडली नाही। पण मला असं वाटतं त्याच्या मित्रालाच माहित असेल तो 3 दिवस झोपलाच नसेल। कारण की काय असतं माहिती का, आपण जेव्हा कष्ट करत असतो ना, कष्टाचं फळ जेव्हा भेटतं ना ते कोणत्या स्वरूपात असो, बघा आपण कष्ट जेव्हा करतो कोणत्याही स्वरूपाचं फळ आपल्याला भेटत असेल ना, तो सगळ्यात मोठा आनंद तोच असतो जे आपण कष्ट करून जे आनंद मिळत असतो त्या आनंदामध्ये। त्यामुळं विशालने जे आज काय स्वतःचं एक नाव एक पोलीस खात्यामध्ये हे जे काही नाव कोरलं आहे, त्यामुळं सगळेजण आपण सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करू। आणि दुसरी गोष्ट आपण त्याला छोटे कारण की त्याचं टार्गेट SRPF नाही, त्याचं जे टार्गेट आहे तो त्याच्या तोंडाने सांगणार आहे। त्यामुळे त्याला विनंती करतो थोडं वरती होतो म्हणजे ही रेंज थोडं वरती म्हणजे ही रेंज वर जाईल। त्यामुळे तू स्वतः तुझ्या तोंडाने आणि आज जे तुझं जे का तू आज यश संपादन केलंय हे तुला काय वाटतं आणि तो त्याच्याबद्दल 2 शब्द बोलला आहे। माझं नाव पुणे गावात आहे। बोलायची फर्स्ट टाइम आहे माझी, त्याच्या आधी कधी बोलत नाही मी। भरतीला सुरुवात 2022 ला केली, नगरला अभ्यास केला। अभ्यास केला माझ्या भरतीमध्ये माझा डॉक्टर टायगर अकॅडमी आलो। मला टायगर अकॅडमी मध्ये 8-9 महिने झाले आलेलं। माझं नगर असताना फार जीव ग्राउंड होतं, तिथं सरांनी आमची फुल मेहनत घेतली, फार आगाची माझी फार चिपडी माझं 75 किलो वजन होतं, आता 60 किलो आणि ग्राउंड बी एकदम टॉप मध्ये टाकली सगळीकडे। आणि मी म्हणजे माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या आई बाबांचे कष्ट होते, त्यांनी लय माझ्यासाठी कष्ट केले खूप। म्हणजे माझे वडील आजारी असले तरी कामाला यायचे माझ्यासाठी पैशासाठी। आणि आता इतकं टोळाचे आलं तर शेवटचा महिना पैसे त्यांनी व्याजाने काढून दिले दुसऱ्याकडून। मला आता कळलं, त्यांना सांगितलं त्याच्या आधी मला त्यांनी काय सांगितलं किती दुःख असल्याने मला कधी सांगत नव्हते, फक्त म्हणायचे तू करीत राहा आम्ही तुझ्या मागायचं। आणि त्यांची जी कष्ट आहे ती डोळ्यासमोर करून मी लय मेहनत घेतली। आणि म्हणलं मागल्या वर्षी रटवूनच फॉर्म होता माझ्या SRPFला, मला ग्राउंडला 90 मार्क पडले ते आणि मेरिट लागले 91, पेपरला चान्स नाही आला। मी म्हणलं पुढल्या वेळेस तिथंच व्हायचं म्हणलं नाही, मग मी 95 मार्क टाकले ग्राउंडला, मग माझा आणि मेरिट लागले 89, लीडलाच बसलो आणि आता काम झालं। म्हणजे आता मी SRPF म्हणजे 5 ला झालोय, पण माझं मेन म्हणजे म्हणतात ना प्रेम ती प्रेम असतं माझ्या घराच। मला पुणे पिंपरी चिंचवडला माझी लई इच्छा व्हायची, तिथंच होऊन दाखवणार मी आता पुन्हा एकदा बोलून करायचं म्हणून। पहिला पेपर होता, अजून माझे पुण्याला एक पेपर आहे आणि कारापूरला एक पेपर आहे, तिथं मी ग्राउंड टॉप मध्ये मारले तर सरांमुळे झाले, हर्ष सरांमुळे सगळं नाही तर माझ्या 0 ग्राउंड सगळं। आणि तुम्ही आता जे पोरं सगळे नवीन आले त्यांना एवढं सांगते की तुम्ही पोलीस भरती व्हायचं म्हणले की आता मला जवळपास 3 वर्ष लागली, कारण मागल्या वर्षी माझं ग्राउंड कमी होतं। तुम्हाला सांगतो पोलीस भरती नवीन आला तुम्हाला जर तुम्ही नीट केलं तर तुम्हाला 1.5 वर्षात तुमची लिखी 80+ जाती आणि 1.5 ते 2 वर्षात तुम्ही भरती होतात। फक्त तुम्ही नीट केलं पाहिजे, टाइमपास वाढ नाही केला पाहिजे।
3-4 वर्ष व्हायची गरज नाही, पण कसं आहे थोडं नशीब राहतं. मग आता मेहनत मागलं थोडी, ग्राउंडला कमी पडली, पेपर चांगला होता माझा. तुम्ही फक्त नीट अभ्यास करा, टाइमपास थोडा करू नका, आणि एक वर्ष अभ्यास केला की लगेच कळतं आपलं किती क्वालिटी येईल. त्यासाठी तुम्ही नव्हे टाइमपास थोडा बी करू नका. सर तुमच्याकडून सगळं करून घेते तेवढं सरांचं ऐकलं ना बरोबर होतं. मी तुम्हाला सांगते सगळ्या बोलला माहितीये ग्राउंड करताना कसं ग्राउंड करायचो. एका मी प्रिंटला मागं नव्हतो, सगळ्या प्रिंटला पण करायचो किती त्रास झाला तरी. त्यामुळं किती त्रास झाला ना थांबायचं नाही. थोडं प्रिंट कमी झालं तरी जमन, पण हळूहळू तुम्हाला राऊंड पूर्ण करायचा. तुमचं ग्राउंड 100% निघन, काहीच अडचण नाही. आणि खरं तर मी आता यासारखं झालोय तर मी ग्राउंड मुळे बसलोय. मला थोडे पेपर काय थोडा जमला नाही, कमी मार्क पडले पेपरला. तर मला ग्राउंडला एक मित्रांना असतो मी बसत नव्हतो, तर ग्राउंड मध्ये झाले असं सारामुळे गवड झाले ग्राउंड. आणि तुम्ही सगळे आता नवीन आले तर 10वी-12वीची पोरं तुम्ही खरंच नाही करा. टाइमपास केला ना मग लय अवघड होते. मग 2-4 वर्षात जावं लागते. मग नाही नीट केलं तर मग 1.5 ते 2 वर्षात बरी बघता तुम्ही. त्यासाठी मला एवढं सांगणे की सगळे नीट करा. आणि आता मी आता माझं कसं यासारखं मी माझा बॅकअप होता, बॅकअप तर कव्हर केला आहे. आता माझा मेन टार्गेट पिंपरी चिंचवड पेपर 10 तारखेला आहे. पुन्हा मी तुमच्याकडे दिसन. आणि उरला सुरला तर नाही गेलो ट्रेनिंगला तर मग कारापूर आहे ते मी मारतो मग. कसं आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझे रिझल्ट लवकर आला असता. मी सरांना सांगितलं नव्हतं मला नगरला ड्रायव्हरला 47 मार्क होते 50 पैकी. पण काय झालं गाडीची वेळ नाही भेटला, गाडीचीच नव्हती. असे पैसे देऊन लायसन काढलं होतं. मला तिथं 20 मार्कला पासिंग होती, मला पडले 19 मार्क. आणि सरांना मी काही म्हणलंच नाही. माझ्या रिझल्ट आता 15 दिवसापूर्वीच असतात. त्यामुळे आता झालो सगळे खुश आहेत, घरचे खुश आहेत, नाते फोन आले 100 फोन आले. आणि काय नाही तुम्ही एवढंच माझं शेवट सांगणे की मेहनत करा, तुम्ही चांगली नीट करा. सगळं सर घेतो तुमच्याकडून सगळं. मी एवढं म्हणतो की मला तर सरांची सांगायची गरज नाही पडली. विचार तू अभ्यास कर, ग्राउंड कर. मी स्वतःहून सरांनी सांगायचं मी तिकडे राहायचं. सर इथं सरांना आता नवीन पडलं सांगायची गरज पडून गेला तुम्हाला. तुम्ही स्वतःहून आता आमच्याकडे बघून तुम्ही करा. तुम्हाला सांगतोय 1.5 वर्ष लय झाले तुम्हाला पोलीस व्हायला, आणि आर्मीमध्ये 1 वर्ष आताच. त्यासाठी नीट प्रॅक्टिस करा तुम्ही. आणि तुम्ही पुढचा द्या आम्ही देतो या वर्षीचा. तुम्ही पुढल्या वेळेस द्या तुम्ही चांगला. एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद विशाल. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते बघा, तुम्ही तो बोलता बोलता तुम्हाला बोलून गेला की माझा 15 दिवसापूर्वी रिझल्ट असता, पण ते बोलतात ना हम भी किसी के लिए कम नाही. एक रिझल्ट गेला म्हणून काय झालं, दुसरा माझा असेल, तिसरा माझा असेल, चौथा पण माझाच असणार आहे. त्या वृत्तीप्रमाणे तिने आपल्याला बोलून दाखवलं की आता मी SRP ला झाला आहे, पण माझं मेन टार्गेट आहे पिंपरी चिंचवड. येत्या 10 तारखेला पेपर आहे, त्याच्यामध्ये मी टॉपचा पेपर मारणार. आणि एकदा कधी जर पिंपरी चिंचवड बरोबर ना, पिंपरी चिंचवड जर ट्रेनिंगला नाही बोललं, येणाऱ्या लोहवर म्हणजे कारागृहाचा पण पेपर टॉप मध्ये मारून त्याच्यामध्ये म्हणजे मी एकाच वर्षामध्ये 3 वेळा गुलाल अंगावर घेणं ही माझं स्वतःचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त एकच लागतं, स्वतःवरती विश्वास, आत्मविश्वास. या जर 2 गोष्टी आपल्यापाशी असतील, आणि तिसरी गोष्ट आहे फक्त आपल्या आईबापाचं प्रेम आपण जपून ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या आईबापाचा फोन येतो, तुम्ही अभ्यासामध्ये असताल, तुम्ही साईडला बसला असताल, पण जेव्हा तुम्ही अभ्यासापासून लॅबपासून बाहेर येत असाल तेव्हा सगळ्यात पहिला फोन आपल्या आईबापाला जाणं गरजेचं आहे. सर्व मुलींनी आणि मला एक छानशी सूचना देणार ठेवा, आपल्या मनामध्ये कोरून ठेवा. जर आपल्या आईबापाचं मत काहीच नसतं, फक्त एकच मत असतं, माझ्या पोरीने माझ्या पोराने दिवसात 1 मिनिट माझ्या संग बोलावा. तिथं काय चाललंय, तुम्ही दुःखी असतात तरी तुम्ही त्यांना सांगितलं, सगळ्यात टेन्शन तेच घेणार. तुमचे मित्र रावळे सगळे आहेत ना जवळचे, तात्पुरते टेन्शन घेणार माणसे, जास्त टेन्शन घेणारे माणसं नाहीत कुणी, पण फक्त 2 माणसं टेन्शन घेणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, आता तो तुम्हाला बोलला, मी तुम्हाला बघा परत मागे येतो, आपण म्हणजे आपल्याकडे मोठे कार्यक्रम असतात त्यासाठी, फक्त ओनली भरती झालेल्या पोरांसाठी, आणि जे नवीन आहेत त्यांना प्रेरणासाठी, आणि जे कुणी 1 मार्काने जे आत्ता राहिले असतील त्यांना पुन्हा चान्स आहे. असा हार मानू नका जाऊ किंवा मी 1 मार्क राहिले, 2 मार्क राहिले. अरे हार जीत ही तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे. अरे ज्या टायमाला आपण जर पाया बांधत असतो तेव्हा इतक्या वेळ आपण
गडबड केली असती, हिला जर एक बार ठेस खाली मग काय जातावा. तुम्ही लहानपणी जेव्हा सगळेजण होते तेव्हा जो तुम्हाला ठेस लावा तुम्ही खाली पडत होते, तुम्ही काय रांगत चिकडे करतो बसून, तुम्ही उठलेत ना परत. मग एक ध्यान ठेवा, तेव्हा आपल्या आई बापाने शिकवली, तू किती वेळा पडला, तू किती वेळा तुला लागलं, पण तू हार मानू नको. हार जर मानली तर जीवनात तिथंच संपला. आणि जर तू सातत्य केलं, उठण्याचा प्रयत्न केला, तर तुझ्या गळ्यात एक दिवस एक मानाचा हार, मानाचा फेटा आणि मानाचा गुलाल तर कुणी बी टाकतो अंगाव. आणि जेव्हा आपल्या लिस्ट नाव येतं आणि तेव्हा आपल्या अंगावर कोणतरी दुसरं गुलाल टाकतं ना, ते अंगातली एक सहज रक्त असतं. आणि ते रक्त आता सध्या विषयाने आपल्या समोर सगळ्यांसमोर करून दाखवलंय. आणि उद्याच्या काळामध्ये तुम्ही तर सगळेजण आहेत, हे सगळेजण करून दाखवणार आहेत. हे सगळ्याला एक मी तुमच्या सगळ्यांकडून हा एक आत्मविश्वास मला तुम्ही देतायत असं मी समजतो. आणि हा छोटा हानी कार्यक्रम हा आपण संपला असं जाहीर करू. पण विशाल तर एकच सांगू शकतो, तर आपलं आता कारण SRP ला काम झालंय. तू जिद्द न हार न मानणारा मुलगा आहे मला माहित आहे, पण तरी पण तू आतापर्यंत जर नसतं करत तर पुन्हा 100% ताकदीने आपण करायला लागा. कारण की आपल्याला पण आपला स्वतःचा गुलाल दुसऱ्याच्या हाताने लावून घ्यायचा आहे. मग एक ध्यानात ठेवा, फक्त 2 गोष्टी लागतात. मी विषय थोडा बडकळ थोडसा, 2च गोष्टी लागतात. तो जर आपण सगळ्यात पहिला लागला तर सगळ्यात पहिला गुलाल लागतो. आणि दुसरी काय लागती, हळद. पहिला गुलाल लागतो, जर आपण कष्ट केले तर गुलाल लागतो, आणि जर कष्ट नाही केले तर काय लागती, हळद लागती. हळद जेव्हा लागती तेव्हा सगळं चांगलं होऊन जातं का वाईट होतं ते जे झाले त्यांना विचारा. पण आपल्याला हळद लावायची नाही, अगोदर गुलाल लावायच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आपल्या बापाने फक्त त्यासाठी पाठवलंय, फक्त आणि फक्त गुलाल लावण्यासाठी. तुम्ही तुमच्या अंगावर गुलाल टाकू द्या, तुमचा बाप बघा ते काय करत असेल ते. ओके, सगळ्यांनी या छोट्या आणि कार्यक्रमासाठी सगळ्यांनी विशालला जे काही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी स्वतः आणि विशालच्या मार्फत मी स्वतः सगळ्यांचे ऋणी आणि आभार मानतो. आणि हा छोटा आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जेव्हा तुझं पिंपरीला काम होईल ना, तेव्हा त्याच्यापेक्षा 10 पटीने तुझे वडील, आई किंवा तुला ज्या ज्या लोकांनी साथ दिली आहे